बोर्ड आहे बघा मागण्या नमस्कार, माझं नाव अनिकेत जाधव. मी इथं 17 वर्ष झालं सर्व्हिस करतोय. मी इथं इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो, आता वॉर्डन म्हणून काम करतोय. गेले या इथं आम्ही मागण्या आमच्या मांडलेल्या आहेत. 2022 पासून 2023 पर्यंतचे 60% 31 पगार आमचे बाकी आहेत. त्याच्यानंतरनं चालू महिन्याचे म्हणजे चालू वर्षाजवळ डिसेंबर 2024 पासून आतापर्यंतचे 19 महिन्याचे पगार आमचे प्रलंबित आहेत. असा 250 ते 300 स्टाफ आहे या कॅम्पसचा. तसेच आमची मागणी दुसरी आहे 4%, जो आता 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे, पण आम्हाला 4% DA मिळतोय. तर तो आम्हाला 60%, टोटल आहे 60%, पण आम्हाला 4% मिळतोय. तर आमची मागणी अशी की पूर्ण 60% आम्हाला DA हा मिळाला पाहिजे. तिसरी मागणी आमची अशी आहे, कोविड काळात आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे, इथं येऊन काम केलं आहे, काहींनी ऑनलाईन काम केलेलं आहे, तरी त्याचा पगार आम्हाला फक्त 40% दिलेला आहे, पूर्ण पगार दिलेला नाही आहे. पूर्णपणे आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आमची 5वी मागणी आहे आमचं आनंद बँकेतील. आनंद बँकेत आमचं प्रायव्हेट बँकेमध्ये खातं खोललं, त्याच्यामध्ये पगार करत होते, पण पगार पण व्यवस्थित होत नव्हते, बाउन्स होत होते आमचे चेक. उलट चेकला जास्त आमचे पैसे गेले तर पगार झाले नाही. आनंद बँकेत पगार झाल्यानंतर पगार ॲटोमॅटिक कॉलेज रिव्हर्स करत होतं त्यांच्या अकाउंटमध्ये, आम्हाला पगार मिळत नव्हता त्यावेळेस. आनंद बँकेत तसेच आनंद बँकेत आमचे 10,000चे शेअर्स बाकी आहेत. 250-300 माणसांचे आनंद बँकेत 10,000 शेअर्स आणि बँक बंद झालेली आहे, ती करप्ट झालेली आहे, ते आमचे बुडलेले जमा आहेत. त्याच्यानंतर आमचे निवृत्त कर्मचारी आहेत. निवृत्ती कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आहे. 2-2, 3-3 वर्ष झालं कर्मचारी निवृत्त झालेले आहेत, पण त्यांना पगार पण मिळाला नाही आहे, त्याची ग्रॅज्युटी मिळाली नाही आहे, त्याच्यानंतर त्यांचा PF मिळाला नाही. तुमची मागणी काय होतं? आता आमच्या मागण्या ह्याच आहेत, या 6 ते 7 मागण्या आहेत. आमचा पगार वेळ जो पेंडिंग पगार आहे 17 महिन्याचा 19 महिन्याचा आणि 2017 पासून ते 23 महिन्याचा, हा आमचा पगार आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2016 पासून आमचा PF हा कट केलेला नाही आहे. तर कट केला नसल्यामुळे आम्हाला पेन्शन मिळणार नाही आहे, ही आमची तक्रार आहे. म्हातारपणात आम्ही करायचं काय? तुम्ही 7 दिवसापासून अजूनपर्यंत आम्हाला कोणीही भेटायला आलं नाही. फक्त मॅनेजमेंट म्हणतं हे काम करू नका, त्यांना अडवू नका, त्यांना अडवू नका. आम्ही कोणालाही अडवलं नाही आहे, सगळ्यांना आतमध्ये जाऊन देतो आहे. आम्ही फक्त टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आजचा 7वा दिवस आहे, अजूनपर्यंत मॅनेजमेंट आमच्याशी एकही संपर्क केला नाही की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो किंवा काही सेटलमेंट करतो, असं कोणीही आलेलं नाही आहे. कुठले HOD आलेले नाही आहेत, प्रिन्सिपल आले नाही आहेत, व्हाईस प्रिन्सिपल आलेले नाही आहेत, मालक आलेले नाही आहेत, कोणीही आमच्याशी अजूनपर्यंत संप चालू आहे. आता याच्या पुढे आमची मागणी आम्ही आहे रास्ता लोक आंदोलन करणार आहे. जो पंडवा सासवड रोड आहे हा आम्ही बंद करणार आहे. जर का आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर जो सासवड पंडवा रोड आहे हा आम्ही बंद करणार आहे. ही आमची पुढची मागणी, आमचं पुढची स्टेप असणार आहे. हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि मॅनेजमेंटने पण लक्षात घ्यावं.